त्यांच्या जीवनावरचं आधारित एक पुस्तक प्रकाशित झालं. आज आपल्यामध्ये अनंत तरे नाही आहेत. काय आठवणी आहेत आपल्याबरोबरच्या? कशा प्रकारे एकविरा आईला त्यांचं त्या देवस्थानासाठी त्यांची मदत व्हायची, आपला आणि त्यांचा संबंध कसा होता? खरं तर माझ्या करिअरमध्ये अनंत तरे साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. कारण संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत आई एकविरा या देवस्थान गडावरती प्रत्येक वर्षी अनंत तरे साहेब माझा कार्यक्रम ठेवायचे. त्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळाली. खरं तर आज प्रत्येकाच्या भाषणातून प्रत्येकाच्या ह्या उपस्थितीमध्ये आज आनंदजी तरे साहेबांची मला आठवण झाली. खास करून तर त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो आहे आणि खरोखर त्यांच्या आठवणी ह्या आपल्यामध्ये कायम जिवंत असेल. कारण एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये होतं. प्रत्येकाला मदत करणारा असा हात होता आणि खरोखर हा त्यांचा अनंत आकाश हा पुस्तक प्रसारित झालं, त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खास करून दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं आपले सर्वांचे लाडके कोळी योगेश कोळी यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी खूप छान त्यांना शुभेच्छा देतो आहे. आणि या कार्यक्रमाला मला देखील येण्याची संधी लाभली. आलेल्या प्रत्येक माणसाने दादूचं आणि अनंत तरे साहेबांचं नातं या ठिकाणी प्रसारित केलं दिसलं त्यांचं सगळ्यांचं. त्यामुळे थँक्यू. अनंत तरेसाठी त्यांचा काय किस्सा, काय एक गाणं काय? खरं तर अनंत तरे साहेबांचा किस्सा असा आहे की ज्यावेळेस आमचं शिर्डीचं मार्केट होतं, देवीचे गाणे मी बनवायचो, त्यावेळेस देवीच्या गडावरचा काही फुटेज आम्हाला लागायचा. पण तरे साहेबांनी मला बेटा तू काय टेन्शन घेऊ नको, तुला जो काय फुटेज लागेल तो माझ्या घरी येऊन घे, तू बिंदास, तू गडावरती जाऊ नको, शूटिंगला इथून घे, असं त्यांचं मला सदैव सहकार्य लाभलं. आणि आज त्यावेळेस त्यांच्याविषयी जी भाषणं होती तर माझ्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते मला आणि खूप त्यांना मी मिस करतो आहे. काय वाटतं पुस्तक निघालं येणाऱ्या काळात गाणं देखील त्यांच्यावरती आधारित? खरं तर त्यांचं गायकांना अगोदरपासून त्यांचं प्रेम होतं. आमच्याला घेऊन ते जायचं प्रत्येक कार्यक्रमाला. मी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कार्यक्रम केले. मग वाल्ल्या असो, वाल्याच्या जन्मभूमीवरती किंवा सगळ्या ठिकाणी, उदगीर असो, रत्नागिरी असो, अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी माझे कार्यक्रम केले. म्हणून त्यांच्या जीवनावरती आज मी या तुमच्या चॅनलच्या मार्फत सांगतो की लवकरच आम्ही एक छान गाणं देखील करू की त्यांच्या गाण्यामधून अशा आठवणी जिवंत राहतील. ज्या पुस्तकातून आहेत त्या आपण गाण्यात गुण करणार आहोत. एवढंच सांगेन की अमर रहे अनंत तरे साहेब, अमर रहे. आज त्यांच्या आठवणीत त्यांना एखादं गाणं जे आवडलं होतं, म्हणजे 2 लाईन गाण्याचे? बस निश्चिंत देवीचे भक्त होते. मला नेहमीच स्टेजला ते एकविरा आईचं गाणं गायला लावायचे. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली अनंत रे साहेबाना गो, अनंत रे साहेबाना. आई तुझा पुजारी कवर गेला गो, आई तुझा पुजारी कवर गेला, आई तुझा पुजारी कवर गेला गो, पूजेला जायले येलू. आई माऊलीचा उदा उदा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.